फोन केलेला आहे तो आपण एक समन्वयाने राहणारे लोक आहे. सर्व समाजाचे सर्व धर्माचे लोक आपण आपला शहादा नगरी म्हणजे कसं आहे आपला परिसर एकदम अशा गोष्टींवर येते बळी पडत नाही. शहादा तालुक्यातील बंदला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद. विविध आदिवासी सामाजिक संघटनांनी नागरिकांचे व व्यापारी बांधवांचे व्यक्त केले आभार. नंदुरबार जिल्ह्यात दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी शहादा तालुका बंदचे आवाहन विविध आदिवासी सामाजिक संघटनांनी केले होते. शहादा तालुका बंदला नागरिकांकडून व व्यापारी बांधवांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नंदुरबार येथील जय वडवी या तरुणावर प्राणघातक हल्ला करत खून केल्याच्या निषेधार्थ शहादा तालुका बंदचे आवाहन करण्यात आले होते. या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी समस्त आदिवासी सामाजिक संघटनांकडून करण्यात आली आहे. या तालुका बंदच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणेने विशेष दक्षता घेतली होती. शहराच्या महत्त्वाच्या ठिकाणी चोख पोलीस बंद तैनात करण्यात आला होता. तसेच वरिष्ठ अधिकारी स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. न्यूज 19 नेशन साठी ब्युरो रिपोर्ट शहादा. महाराष्ट्रातील व आपल्या आजूबाजूच्या परिसरातील नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज 19 नेशन चॅनलला सबस्क्राईब करा. अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. शांती लाभो आणि तिला न्याय मिळावे होते आणि आम्ही म्हणता समाज आणि म्हणता समाजातला आव्हान करते की तिला काही मदत होती होय की न्यायालय प्रक्रियाમાં त्या काहीसाठी आम्हाला अभ्यास करावा अशा विनंती करू की तिला तिला जोपर्यंत न्याय भेटताना तिला आपण संघालेला पण तो तिला उपचार साधून आपण थोडा 5 मिनिटं 2 मिनिटं. जय आदिवासी गुलगुलान जवाहर. हे नंदुरबारमध्ये जी घटना घडलेली आहे त्या घटनेनुसार आज आम्ही शहादा तालुक्यातील संपूर्ण संघटना आणि इतर पक्षाचे पदाधिकारी याच्यामध्ये पक्ष पार्टी न करता समाज म्हणून आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो आहे. आणि या बंदला व्यापारी बांधवांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे. त्याबद्दल आम्ही या शहादा तालुक्यातल्या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांच्या सगळ्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो.